भाकरी झाली आहेत ना, आता मस्त बोंबील भुजायला घेतो. बोंबलाची चटणी गव्हाची आज. वाह, टाकू कसं. लिंबूच्या झाडाला फुलं यायला सुरुवात झालेली आहे. परला का मोबाईल इंग्लंड मोबाईल लाख रुपयाचा. आता मनुष्यला पण दिले जेवायला. यांना बनवले गाठ्यांची भाजी. तुला केस बसले काय. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातला सगळा चांगला इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे 14 फेब्रुवारी आणि आज वार आहे शनिवार. तर छान अशी मी आपल्या ब्लॉगला एक दुपारी सुरुवात केलेली आहे आणि 2-3 दिवसापासून तुम्हाला काही ब्लॉग आले नाही आहेत, कारण की खूप धावपळ होती आहे. इकडे जा तिकडे जा, बसणं उठणं सुरू झालेलं आहे किती दिवसापासून. त्याच्यामुळे तर बरंच चला आज काही पण होऊ द्यात, पण आज बरं ब्लॉग शूट करतेच मी. कारण की मी आज 13वेला पण गेलेला, तिथे पण भरपूर ताई मला भेटल्या. त्यांनी पण सांगितलं की ताई तुम्ही ब्लॉग कम मिस करताय, आम्ही खूप वाट बघतोय तुमच्या ब्लॉगची वगैरे. आणि संध्याकाळचे 4 वाजले ना की म्हणजे संध्याकाळचे 4 कधी वाजतात असं म्हणजे असे डोळे लावून बघतो आम्ही आणि तुमचा ब्लॉग येत नाही. तर आमच्यासाठी तरी ब्लॉग बनवा, आम्ही बघतोय आमच्यासाठी तरी ब्लॉग बनवा. तर ताईंनो, माझी पण खूप इच्छा असते ब्लॉग बनवायची आणि ते तुमच्यासोबत शेअर करायची. पण कसं आहे माहिती आहे का, आता मी माझ्या सासरच्या घरामध्ये एकटी सुनबाई आहे, तुम्हाला पण ते माहितीच आहे. आणि मग असं काही दुखवटा वगैरे झाला की मग तिथे जाणं हे माझं कर्तव्य आहे. व 2-3 ठिकाणी असे दुखवटे झालेले आहे, तर तिथे पण जाणं खूप गरजेचं आहे. मला तरी असं वाटतंय की जे आपल्याला कर्तव्य पार पाडायचे आहे ते तर पाडायलाच पाहिजे. सगळ्यांना धरून किंवा सगळे नातीगोती चालून आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे किंवा आपलं कामधंदासुद्धा सुरू ठेवायचा आहे. पण ठीक आहे, काही मध्येच प्रॉब्लेम होतात किंवा काही अडचणी येतात, त्याच्यामुळे मग माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचत नाही आहेत. तर ठीक आहे, जसं जसं मला शक्य होतं. आता मी एक सुनबाई असल्या कारणाने मला सगळी नातीगोती सांभाळायची आहेत. माझे सासू सासरे जर आता हयात असते तर कदाचित ते गेले असते, मग मी नसती गेली. पण आता सासू सासरे हयात नाही आहेत, त्याच्यामुळे काही जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत किंवा काही कर्तव्य आहेत ते मला पार पाडावे लागत आहेत. तर त्याच्यामुळे मध्ये मध्ये ब्लॉग मिस होत आहेत. आपण आपलं कामधंदा करून आपल्याला सगळी नातीगोती चालवायची आहेत. कारण की मला 2 पोरं आहेत. माझ्या 2 म्हणजे आमच्या घरात जर काही कार्य असेल तर माझ्या घरातसुद्धा पाहुणे मंडळी आले पाहिजेत. त्या हेतूने आपल्याला जावं लागतं आहे. किंवा आपले जवळचे कोणी असतील तर तिथे आपल्याला जाणं खूप गरजेचं आहे. सारखं लांबचं नातं असल्यावर चला 1दा-2दा गेलं तरी होतं आहे, पण आता जवळचं नातं असल्यावरती तर प्रत्येक कार्यामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि मी माझ्या सासरच्या घरामध्ये एकटी सुनबाई असल्यामुळे मला सगळे कर्तव्य पार पाडावे लागतात किंवा काही जबाबदाऱ्या माझ्यावरती आहेत. ते मला घरदार सगळं सांभाळून, माझा कामधंदा वगैरे सांभाळून मला नातीगोती पण सांभाळावी लागतात. त्याच्यामुळे मध्ये मध्ये ब्लॉग मिस होत आहेत. तर काही हरकत नाही, जसं मला वेळ भेटतो आहे तसं मी ब्लॉग शूट करून ते तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. तर प्लीज सगळ्यांनी थोडंसं मला सांभाळून घ्या. मग यापुढे कंटिन्यू ब्लॉग आपले येतीलच. आता मी 1 महिना लगातार कंटिन्यू ब्लॉग तुम्हाला दिले, पण या फेब्रुवारी महिन्यापासून काय झालं आहे माहिती आहे का, फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या महिन्यापासून भरपूर दुखवटे सुरू झालेत. एकाचं झालं की दुसऱ्याचं झालं, म्हणजे एकाचं संपत नाही तर दुसऱ्याचं येऊन ठेपते लगेच. त्याच्यामुळे थोडीशी दगदग धावपळ सुरू आहे. तर मी प्रयत्न करेन तुम्हाला रोज ब्लॉग देण्याचा. तर चला, आता दुपारचे 1-3:30 पावणे 4 वाजलेले आहेत आणि मी आता आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. बरं ठीक आहे, आता करते ब्लॉग शूट आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जे कोणी आपला पहिल्यांदा हा ब्लॉग पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता ब्लॉग अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छानसा पाहू शकाल. ओके, चला आता तुम्हाला एक गंमत मला दाखवायची आहे. मी म्हणजे एवढी शॉकिंग झाली ना, ती गंमत बघून मला जाम आनंद झाला आहे. जाम आनंद झाला आहे मला. चला दाखवते काय गंमत आहे ती. ही बघा, ही गंमत आहे. हे आपलं लिंबूचं झाड. ओके, आता तुम्ही सांगाल की ताई याच्यामध्ये काय एवढी गंमत आहे. तर हे बघा, आपल्या लिंबूच्या झाडाला
फुलं यायला सुरुवात झालेली आहे. आणि मी सकाळी जेव्हा इथे पाणी मारत होती ना झाडांवर, तेव्हा मला असं वाटलं की बरं इथं शंकटाचं झाड आहे, याच्यावर फुलं आले आणि त्याच्यातूनच बरं याच्यावर फुलं पडल्यात का काय. असं हळवून बघितला तर पडतच ना फुलं. तेव्हा माझं लक्ष या कळीकडे गेलं. बरं बाप रे बाप, म्हणजे जी मेहनत केली ती वाया नाही गेली, ती फलास आली. कारण की प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा मेहनत करतो ना, तेव्हा देवसुद्धा आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश देते किंवा आपलं मन समाधान ठेवतो त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला दाखवते मंडळी, एवढे लिंबू लागलेत झाडाला ना, हे बघा एवढे लिंबू लागल्यात ना. एकाच फांद्यावर आले का, पण तिकडचं अजून काही फुलं नाही आली, तिकडे पण फुलं येतील मला तरी असं वाटतं. कारण की या फांदीवर ना प्रत्येक फांदीला फुलं आलेत आणि लिंबू आलेत. हे बघा तरी रोग पडला आहे पुन्हा. मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेला राखाडी विखाडी मारलेली. हे बघा किती लिंबू लागल्यात, बघितले का, दिसले तुम्हाला. मी जाम खुश झाले जाम. हे बघा लिंबू पण याचे मोठे आहेत का. हा UP वरून झाड आपल्याला आणलेला आहे रीनाने, गावी गेलेलं तेव्हा, आणि तिनेच आणून ते लावलेलं. ती बोलली की आमच्या तिथलं लिंबूचं झाड आहे ना, खूप मोठे मोठे लिंबू येतात याला. चला आता जाम भारी वाटलं मला बघून. हे बघा, हे बघा आपण, हे बघा मी जाम खुश झाली हे सगळं बघूनच. कारण की आपण जेव्हा मेहनत करतो किंवा मेहनतीने जी कोणती काम करतो किंवा जी कोणती गोष्ट करतो आणि त्याचं यश असं भेटल्यावर भारी वाटतं ना, ती फिलिंगच भारी असते. हे बघा फूल बघा त्याचं कसं आहे. याचं फूल ना शेवग्याचं झाड आहे ना, त्याच्या फुलासारखं आहे बघा ना. ओके, आता 1:30 वाजल्यात आणि आता मी घेतलं आहे मस्त चहा पिवायला. आणि मी आता एकटीच चहा पिवायला संध्याकाळचा, कारण का एवढी पण बाहेर गेल्या आणि मोनीश चिरणे कामावरती. आता या तुम्ही बी मस्त संध्याकाळचा चहा पिवायला. बाबू चहा नाही प्यायचं पोरावी, तुम्ही दूध दिलं ना आता. या लकीला मी आता एक अर्ध्या घंट्यापूर्वी दूध दिलेलं. काय वेडी बाबू आहेस रे तू, काय वेडी बाबू आहेस. चपाती दिली ती नाही खात, त्याला दूध पाहिजे. वेडा कुठला. थांब देते, थांब दूध देते, थांब दुसरा. भाऊ पाहिजे, भाऊ भाऊ. लबाड झाले ना, जी वस्तू खावायला घेऊन ना ती लगे त्याला पंपायचं. आवाज केला तर मार कशाला आता तू, आधी सांगते मी तुला. चला आता चहा पिता ना, लगेच उन्हावणे घेतो, भाकरी करून घेतो, कारण की संध्याकाळच्या प्लांटवर पण जावं लागेल त्याच्यामुळे. आणि मग उद्या मस्त महाशिवरात्री. पण या वर्षी काय महाशिवरात्रीला कुठे जायला जमणार नाही, कारण की आत्यांच्या मिस्टर वारले त्याच्यामुळे. मला आता घेतलं आहे उन्हावणी भाकऱ्या करायला. आज रात्याच्या भाकऱ्या करतो, आवराच पीठ होतं शिल्लक, त्याच्यावर भाकऱ्या करून घेते आता. चला चला मंडळी, आता घेतलं भाकरी करायला. संध्याकाळचा 5 वाजल्या बरोबर मस्त भाकरी करायला. थोड्या दिवसांसाठी क्लास पण बंद केले मी, कारण का इकडे तिकडे जावं लागते ना, त्याच्या मुलावर खाडे होतील, म्हणून संध्याकाळच्या वेळेला भाकरी करताना दिसतो तुम्हाला. चिकट झालं एवढा, चिकट नुसता पीठ आवश्यक होतं ना. चला
आता भाकरी झाल्या ना, आता मस्त बोंबील भुजायला घेतो. बोंबलाची चटणी खावायची आज. वा टाकू कसं कवडी आहे वाफ येते ती तोंडावरी. परला का मोबाईल इंग्लंड मोबाईल ₹1,00,000. चला बघा आता भाकरी लाल भाकरी केल्या ना आज. त्या दिवशी केलेल्या त्याच्यावर आज केल्या. आता बरं बोंबलाची चटणी करू मस्त. भाकरी झाली आहे. वाज बघा तुझे बोंबलांचा. तोंडाला येईल का पाणी तुमच्या? हो ना. सोनू सोनू तोंडाला पाणी आला तुझ्या? बोंबलांची चटणी बोंबील भुजायला घेतल्यानंतर हे काढू ना कर जाम दिवसाच्या नंतर आज बोंबलाची चटणी खाऊ. तुम्ही बी या आमच्या त्या बोंबलाची चटणी खाऊलाच. आमचा डोकराबास होता ना, माझा आजोबा तो असा चुलीमध्ये बोंबील टाकायचा, मांदेल बिंदेल टाकायचा ना, भुजून भाकरीच्या खावायचा. आज आमच्या डोकऱ्याबाची आठवण आली मला बोंबील भुजले तर. ए लकी सोनू इकडे येऊ नको का, चटका असं लागेल ना, पायाला उराटतील पाय तुझं. बाबा बाबा चला मंडळी, संध्याकाळच्या वेळेला असा काही सीन दिसतो हे बघा. आणि आता सनसेट झालेला आहे, दिसते तुम्हाला? हे बघा सनसेट झालेला आहे. खूप भारी वातावरण झालं, एकदम थंडगार नुसतं मस्त एकदम. झाडाला पण शेंगा लागल्यात, आत्ताच सुरुवात झाली लागायची. पण या वर्षी काही एवढ्या शेंगाने आपल्याला भेटणार, एकदम कमीच भेटतील. कारण की फांदे तोडल्यात ना पावसाळ्यामध्ये, त्याच्यामुळे याच्यावर तर अजून काय नाही. नाही एक पण नाही याच्यावर. बघा कधी येतील काय माहिती. याच्यावर तरी 4-5 आहेत. चला आता आले गॅलरीमध्ये, कपडे सुकल्यात ते काढून घेते. बरं तर आता मस्त संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता भाकऱ्या वगैरे मी बनवल्या. तुम्ही तर बघितलं थोड्या वेळापूर्वी. कपडे सुकल्यात ते बरं आधी काढून घेते. आणि मस्त छान असं सनसेट पण आता झालेला आहे. खूप भारी वाटतंय संध्याकाळच्या वेळेला ना. इथला सीन इतका जबरदस्त होतो ना, एकदम थंडगार वातावरण आणि मस्त शांत, मध्ये मध्ये गाड्यांची वर्दळ, त्याच्यानंतर थंडगार हवा, जाम भारी वाटतं. हे असा काहीसा गावचा सीन असतो संध्याकाळच्या वेळेला, भारी वाटतं, एकदम भारी वाटतं. मस्त बोंबलाची चटणी बनवले. हे बघा सुगंध असा भारी सुटला ना, एकदम घमघमाट नुसता बोंबलाचा. ओ डेंजर, एकदम डेंजर. चला गॅस केलाय बंद. आता चालली मी पण प्लांटवर. आता म्हणजे बऱ्यापैकी सगळी कामं आवरल्या. फक्त आता थोडीशी भांडे घासायचे ठेवल्या. परत आता भांडे घासत बसलं तर प्लांटवर जायला टाईम होईल, त्याच्यामुळे आणि माझं काम पेंडिंग आहे प्लांटवर. ओके चला आता बिस्किटच्या पुढे घेतल्यात, कारण का तिथे डॉगी येतात. मी म्हणजे दिसली ना त्यांना जाताना रस्त्यामध्येच की लगेच पळत पळत सगळे डॉगी येते. आता बिस्किटं पण त्यांना घेऊन चालले. आता जेवण वगैरे सगळं बनवलं आहे. चेन्नई कामावरून आले, त्याला चाय वगैरे सगळे दिले आता. ओके चल, जायचा होता काल्हेरला पण मी कॅन्सल केला, कारण का अंधार पण लगेच झाला. आणि मग बरं का प्लांटवर पण जायला उशीर होईल त्याच्यामुळं. तर आता उद्याच जाईन सकाळी. चला आता प्लांटवर जाते, तिथे काय माझे कामं आहेत ती कंप्लीट करते. आणि मग त्याच्या पुढे काय काय होईल ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी देते. मनीष कलिंगड घेऊन आले. अय बमच्या ठेव पबजी तुझा. ए मोनू जरा सोड रे ही गाठ. काय सोडवा केवढाच आहे तो? 200 बोलवता 130 रुपये दिले. आता उद्या शिवरात्रीला कलिंगड खातात ना, म्हणून महाग आहे. बरं आहे की. ओ भाईसाब भारी आहे रे, मस्त एक नंबर. आता मनीष पण आले घरी, मी पण आता प्लांटवरून आली. आणि आता चुलीवरती पाणी तापत ठेवले त्याला आंघोळ करायला. तुला केस साबण झालं तुला मी तू वापस काय बसली काय सुरूप सुरूप करीत ना. पगार भेटला वाटते तुला? कसा माहिती पगार भेटला ते? हो
प्रोटीन मॅक्स प्रोटीन डेली. पगाराचा ना चॉकलेटांचा कसा संबंध? तो चॉकलेट तर असा पण त्याच्या रूममध्ये जर दाखवला ना ब्लॉगमध्ये आवरा दुकानात पण चॉकलेट नसतील. आवरा रॅपर त्याच्या रूममध्ये भरलेला असतं. चला आता असं चॉकलेट झोडायला येतो. जेवलाय ना तू जेवलाय ना आता? कुत्री नाही मग तू चॉकलेट खात? कुत्री चॉकलेट खात नाही. मंडळी मोनीशने जिमसाठी चॉकलेट आणले ती सुरुवातीनेच केलं. मंडळी या आता जावाला मस्त बोंबलाची चटणी बनवले, नाही तर रात्याच्या भाकरी. या आता तुम्ही बी जावाला. आता मोनीशला पण दिले जेवायला. यांना बनवले गाठ्यांची भाजी. यांचा उपवास ना शनिवार. सोनू कसं बसले. चिन्मय जेवून तिकडं. चला या आता जेवायला मस्त. एक नंबर लागतो बघा. तर मंडळी आता जेवण वगैरे सगळ्यांची आवरलेत आणि मोनीश चिन्मय झोपायला पण गेले, कारण की रात्रीचे 11:30 वाजून गेलेले आहेत त्याच्यामुळे. आणि आज छोटासाच ब्लॉग शूट केला आहे. जसं जसं शक्य होते तसं तसं मी ब्लॉग शूट करून ते तुमच्यासोबत आता शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर आता ब्लॉगचा पण एंड करते, कारण की उद्या आहे महाशिवरात्री. तर थोडंसं लवकर वगैरे उठून सगळी कामं आवरायला लागतील त्याच्यामुळे. तर तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसं वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.